श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यावर सोशल मीडियावर चर्चा तर खूप होते, पण सत्य मात्र कोणालाच माहिती नाही. आपल्याला वाटतं की पुरुषांना समजून घेणं खूप कठीण आहे, पण खरं सांगू का, ते फार साधे असतात. फक्त त्यांच्या भावना व्यक्त करण्याची पद्धत आपल्यापेक्षा वेगळी असते. आज मी तुम्हाला अशा काही धक्कादायक वास्तवाबद्दल सांगणार आहे जे 90% महिलांना कधीच समजत नाही. हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी नाही, तर हे एक रिलेशनशिप गाईड आहे जे तुमचं आयुष्य बदलून टाकेल. बऱ्याचदा स्त्रियांना असं वाटतं की पुरुष फक्त बाह्य सौंदर्याच्या प्रेमात पडतात, पण हे अर्ध सत्य आहे. सौंदर्यामुळे एखादा पुरुष आकर्षित होऊ शकतो, पण तो आयुष्यभर तुमच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतो तो तुमच्या सौंदर्यामुळे नाही, तर तुमच्या सोबत त्याला मिळणाऱ्या मानसिक शांततेमुळे. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक पुरुष बाहेरच्या जगाशी संघर्ष करून जेव्हा घरी येतो तेव्हा त्याला एखादी अशी व्यक्ती हवी असते जिच्या खुशीत त्याला जगाचा विसर पडेल. जर तुम्ही त्याला ही शांतता देऊ शकलात तर तो जगातील सगळ्या सुंदर स्त्री सोडून तुमच्याकडे धावत येईल. हेच ते पहिलं गुपित आहे जे जगासमोर कधी आलं नाही. पुरुषांना सौंदर्यापेक्षा शांतता जास्त प्रिय असते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुषांचा अभिमान. समाजाने पुरुषांना नेहमी असं शिकवलंय की त्याने कणखर राहावं, रडू नये. पण जेव्हा एखादा पुरुष तुमच्या प्रेमात पडतो तेव्हा तो तुमच्या समोर त्याचं ते कवच काढून ठेवतो. जर एखादा पुरुष तुमच्या समोर त्याचे भीतीदायक विचार सांगत असेल किंवा रडत असेल तर समजा तुम्ही त्याच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहात. तो तुमच्या प्रेमात पडतो कारण त्याला माहिती असतं की इथे त्याला जज केलं जाणार नाही. पण अनेकदा महिला या गोष्टीला त्याचा कमकुवतपणा समजतात. हीच मोठी चूक आहे. लक्षात ठेवा, त्याचा तो मोकळेपणाच तुमच्यावरील प्रेमाची पावती आहे. प्रेमात पडण्याचा एक विचित्र टप्पा असतो जो महिलांना कळत नाही, तो म्हणजे दुरावा. तुम्हाला वाटेल की सतत सोबत राहिल्याने प्रेम वाढतं, पण पुरुषांच्या बाबतीत थोडं उलट असतं. जेव्हा तो तुमच्यापासून थोडा लांब असतो तेव्हा त्याला तुमची उणीव भासते, तेव्हाच त्याच्या मनात प्रेमाची भावना अधिक गडद होते. जेव्हा तो कामात व्यस्त असतो आणि अचानक त्याला तुमची एखादी छोटी आठवण येते, तो क्षण असतो जेव्हा तो खऱ्या अर्थाने तुमच्या प्रेमात पडत असतो. म्हणूनच ना त्या थोडी मोकळी जागा देणं गरजेचं आहे. आणखीन एक धक्कादायक खुलासा म्हणजे तू पुरुषांना आय लव्ह यू पेक्षा मला तुझा आदर वाटतो हे ऐकण्यात जास्त रस असतो. पुरुषांसाठी त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचा सन्मान सगळं काही असतं. जेव्हा तुम्ही त्यांच्या कष्टाचं कौतुक करता, जेव्हा तुम्ही त्याला सांगता की तू जे करतोयस ते खरंच कौतुकास्पद आहे, तेव्हा त्याला तुमच्याबद्दल जे प्रेम वाटतं ते शब्दाच्या पलीकडे असतं. तो अशा स्त्रियांच्या प्रेमात वेडा होतो जी त्यांच्या संघर्षात त्याची साथ देते आणि त्याच्यावर विश्वास ठेवते. अनेक महिलांना वाटतं की पुरुषांना बारीक सारी गोष्टीकडे लक्ष द्यायला आवडत नाही, पण गुपित हे आहे की पुरुष तुमच्या अशा छोट्या सवयीच्या प्रेमात पडतात ज्या कदाचित तुम्हाला स्वतःलाही माहित नसतं. तुम्ही हसताना डोळे मिचकावणे, रागाच्या भरात ओढ चावणे किंवा एखाद्या गोष्टीवर निरागसपणे व्यक्त होणे, या छोट्या गोष्टी तो मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवतो. तो हे बोलून दाखवणार नाही, पण या गोष्टीमुळेच त्याचं तुमच्याशी असलेलं नातं अधिक घट्ट होत जातं. शेवटी गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक पुरुषाच्या आत एक रक्षक दडलेला असतो. त्याला असं वाटतं की त्याने आपल्या जोडीदाराला सुरक्षित ठेवावं. जेव्हा तुम्ही त्याला छोटीशी मदत मागता किंवा त्याला मदत देता तेव्हा त्याचा तो हिरो इन्स्टिंक्ट जागा होतो. त्याला वाटतं की त्याची तुम्हाला गरज आहे आणि ही गरज असण्याची भावनाच त्याला तुमच्याशी कायमचं जोडून ठेवते. मैत्रिणींनो, प्रेम म्हणजे फक्त गुलाबाचे फूल आणि मेणबत्तीच्या प्रकाशातील जेवण नसतं. प्रेम म्हणजे एकमेकांच्या उणिवासोबत जगणं असतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा जोडीदार तुमच्यावर मनापासून प्रेम करावं, तर आधी त्याला एक माणूस म्हणून समजून घ्या. त्याला आधार द्या, त्याला शांतता द्या आणि बघा तो स्वतःहून त्याचं संपूर्ण आयुष्य तुमच्या चरणी अर्पण करेल. हे ते सत्य आहे जे आजवर तुमच्यापासून लपून ठेवलं गेलं होतं. हे खुलासे केवळ माहिती नाही तर तुमच्या सुखी संसाराची गुरी किल्ली आहेत. मैत्रिणींनो, आपण मगाशी बोललो की पुरुषांना शांतता हवी असते, पण त्याही पलीकडे जाऊन एक गोष्ट आहे जी फार कमी स्त्रियांना समजते, ती म्हणजे पुरुषांची न बोलता समजून घेण्याची अपेक्षा. पुरुषांना अनेकदा असं वाटतं की त्यांनी मनातली गोष्ट न सांगता समोरच्या व्यक्तीला कळावी. आता तुम्ही म्हणाल, आम्ही काय अंतर्यामी आहोत का? पण इथेच प्रेमाची खरी कसोटी लागते. जेव्हा तुम्ही त्यांच्या थकलेल्या चेहऱ्यावरून ओळखता की आज त्यांचा दिवस खराब गेलाय आणि तुम्ही त्याला काही न विचारता फक्त एक कप चहा देता किंवा शांतपणे त्याच्या शेजारी बसता, तो क्षण त्याच्यासाठी हजारो आय लव्ह यू पेक्षा मोठा असतो. त्या क्षणी तो मनापासून पूर्णपणे तुमच्या प्रेमात वाहून जातो, कारण त्याला जाणीव होते की तुम्ही त्याच्या मौनाला सुद्धा शब्द दिले आहेत. आणखीन एक धक्कादायक खुलासा म्हणजे पुरुषांना नात्यात गरज आणि इच्छा यातला फरक खूप महत्वाचा वाटतो. जेव्हा एखादी स्त्री स्वातंत्र्य असते, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते, पण तरीही ती जाणीवपूर्वक आपल्या जोडीदारावर अवलंबून राहते, तेव्हा पुरुषाला एक वेगळाच अभिमान वाटतो. त्याला असं वाटतं की ही स्त्री समर्थ आहे, पण तरीही तिला माझी साथ हवी आहे. हा विरोधाभास पुरुषांना खूप आकर्षित करतो. त्यांना अशा स्त्रियांच्या प्रेमात पडायला आवडतं जी त्यांना पर्याय म्हणून नाही तर प्राधान्य म्हणून निवडते. आता आपण एका अशा विषयावर बोलूया जो समाजात कधीच उघडपणे बोलला जात नाही, तो म्हणजे पुरुषांची भावनिक असुरक्षितता.
बाहेरून कठोर दिसणाऱ्या पुरुषाला सतत एक भीती असते की मी माझ्या कुटुंबासाठी पुरेसा करतोय का, किंवा मी माझ्या जोडीदाराला आनंदी ठेवायला समर्थ आहे का. जेव्हा तुम्ही त्याच्या या भीतीला प्रेमाने पुरवतात, जेव्हा तुम्ही त्याला सांगता की तू जो संघर्ष करतोयस त्यात मी तुझ्या सोबत आहे, मग निकाल काही लागो, जेव्हा तो पुरुष तुमच्यासाठी आपला आयुष्यपणाला लावायला तयार होतो. पुरुषांचं प्रेम हे शब्दात कमी आणि संरक्षण देण्यात जास्त असतं. तो तुमच्यासाठी पैसे कमवत असेल, घर दुरुस्त करत असेल किंवा तुमची गाडी चेक करत असेल, हे त्याचं प्रेम व्यक्त करण्याचं सायलेंट माध्यम आहे. अनेकांना वाटतं की पुरुषांना फक्त शारीरिक ओढ असते, पण विज्ञानानुसार जेव्हा एखादा पुरुष खऱ्या प्रेमात असतो तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन स्त्रियांना इतकंच प्रमाणात सर्वत्र असतं. त्याला तुमच्याशी बोलण्यात, तुमचे विचार ऐकण्यात आणि तुमच्यासोबत साधेपणाने वेळ घालवण्यात जास्त रस असतो. जर तो तुमच्याशी त्याच्या भविष्यातील प्लॅन्स बद्दल बोलत असेल, अगदी लहानातल्या लहान गुंतवणुकीपासून ते घराच्या रंगापर्यंत, तर समजा त्याने तुम्हाला त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवला आहे. तो प्रेमात पडतो तेव्हा तो फक्त तुमचा वर्तमान काळ बघत नाही, तर तो पुढच्या 50 वर्षाचा विचार तुमच्या सोबत करत असतो. बऱ्याच स्त्रिया तक्रार करतात की तो आता पहिल्यासारखा वेळ देत नाही, पण इथे एक गुपित असं आहे की पुरुष जेव्हा नात्यात खूप जास्त कम्फर्टेबल होतो तेव्हा तो निर्धास्त होतो. त्याला वाटतं की आता तुम्ही त्याच्या आयुष्याचा आधार आहात, त्यामुळे तो पुन्हा एकदा बाहेरच्या जगात शिकारीसाठी म्हणजेच करिअर आणि कामासाठी सज्ज होतो. याला दुर्लक्ष समजू नका, उलट हा तुमच्यावरच्या गाढ विश्वासाचा पुरावा आहे. त्याला माहिती असतं की मागे वळून पाहिल्यावर तुम्ही खंबीरपणे तिथे उभे आहात. शेवटी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे माफ करण्याची ताकद. पुरुष अशा स्त्रिया प्रेमात कायमचा अडकतो जी त्यांच्या चुकांवरून त्याला सारखं टोचत नाही तर त्याला सुधारायची संधी देते. जगाने त्याला झिडकारलं तरी चालेल, पण त्याच्या हक्काच्या माणसाने त्याला समजून घ्यावं ही त्याची शेवटची इच्छा असते. तर मैत्रिणींनो, हे होते ते खुलासे जे सहसा पुरुष बोलून दाखवत नाही. हे गुपित एकदा तुम्हाला समजलं की तुम्हाला दिसेल की पुरुष समजायला कठीण नाही, फक्त त्याच्या प्रेमाची भाषा समजून घेणारं हृदय हवं. जर तुम्हाला हा संवाद मनाला भेटला असेल तर आपल्या आयुष्यातील त्या खास व्यक्तीला समजून घेण्याचा आजपासून एक नवीन प्रयत्न करा. नातं टिकवणं ही एक कला आहे आणि ही कला तुम्ही आज नक्कीच शिकला असाल. मैत्रिणींनो, आता आपण या प्रवासाच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे आपण पुरुषांच्या मानसिकतेचे ते पैलू उघडणार आहोत जे कदाचित त्यांनी तुम्हालाही कधी सांगितले नसतील. एक खूप मोठं गुपित जे जगासमोर कधी आलं नाही ते म्हणजे पुरुषांची त्याची भूक. आपण स्त्रिया म्हणून घरात आणि बाहेर खूप कष्ट करतो, पण लक्षात घ्या, पुरुषाला जेव्हा त्याच्या कष्टाचं फळ तुमच्या डोळ्यातील कौतुकात दिसतं तेव्हा त्याचा सगळा थकवा एका क्षणात नाहीसा होतो. पुरुष प्रेमात तेव्हा पडतो जेव्हा त्याला जाणीव होते की त्याचं असणं तुमच्या आयुष्यात खरंच काहीतरी मोलाचा बदल घडवून आणतंय. जर त्याला असं वाटत असेल की तो तुमच्या आयुष्यात असून नसल्यासारखा आहे तर तो मानसिक दृष्ट्या लांब जाऊ लागतो. त्याला हिरो बनण्याची हौस नसते, पण त्याला तुमच्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती बनून राहायला नक्कीच आवडतं. आणखीन एक धक्कादायक खुलासा म्हणजे पुरुषांचं मौन हे नेहमीच रागाचं लक्षण नसतं. अनेक स्त्रियांना वाटतं की तो शांत आहे म्हणजे तो काहीतरी लपवतोय किंवा तो रागवलाय, पण पुरुष जेव्हा खऱ्या प्रेमात असतो तेव्हा तो तुमच्यासोबत सहज शांतता अनुभवू इच्छितो. म्हणजे तुम्ही दोघे एकाच खोलीत आहात, दोघेही आपलं काम करताय, कोणीच काही बोलत नाहीये, पण तरीही तुम्हाला एकमेकांचं अस्तित्व जाणवतंय. हा पुरुषांसाठी प्रेमाचा सर्वोच्च बिंदू असतो. त्याला अशा स्त्रियांच्या प्रेमात पडायला आवडतं जिच्या समोर त्याला शब्दाची जुळवाजुळव करण्याची गरज पडत नाही. तर तुम्ही त्याच्या शांततेचा आधार केलात तर तो त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं रहस्य तुमच्या समोर उघड करेल. इथे एक गोष्ट समजून घेणे खूप गरजेचे आहे, ती म्हणजे पुरुषांची बदलण्याची भावना नसलेली प्रेम. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की पुरुष स्वार्थी असतात, पण जेव्हा एखादा पुरुष खऱ्या अर्थाने कोणा स्त्रियाच्या प्रेमात पडतो तेव्हा तो स्वतःच्या सुखांपेक्षा तिच्या सुखाचा विचार आधी करतो. तो कदाचित स्वतःसाठी नवीन कपडे घेणार नाही, पण तुमच्या आवडीची गोष्ट आणायला तो कधीच मागे पुढे बघणार नाही. हे त्याचं मूक प्रेम आहे. हे गुपित 90% महिलांना समजत नाही, कारण त्या शब्दांमधून प्रेमाची अपेक्षा करतात आणि पुरुष ते कृतीतून दाखवत असतो. ज्या दिवशी तुम्हाला त्याच्या कृतीमधील प्रेम दिसायला त्या दिवशी तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत स्त्री असल्याचा भास होईल. आता आपण एका अशा विषयाकडे वळूया जो तुम्हाला थक्के करेल. पुरुषांची आईशी असलेली तुलना. हे ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण प्रत्येक पुरुषाला आपल्या जोडीदारामध्ये त्याच्या आईची थोडीशी छबी हवी असते. आईची छबी म्हणजे केवळ स्वयंपाक करणारी स्त्री नाही, तर बिनशर्त प्रेम करणारी व्यक्ती. जेव्हा तो चुकतो, जेव्हा तो हारतो, तेव्हा त्याला अशा एका आधाराची गरज असते जो त्याला म्हणेल काही हरकत नाही, मी आहे ना तुझ्या सोबत. ज्या स्त्रियांमध्ये त्याला हे समर्पण दिसतं त्या स्त्रीला तो आपल्या हृदयाच्या सिंहासनावर बसवतो. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अत्यंत मोलाचा सल्ला देऊ इच्छिते. पुरुष हा प्रेमाच्या बाबतीत एखाद्या लहान मुलासारखा असतो. त्याला कौतुक हवं असतं, त्याला थोपटलं जावं असं वाटतं आणि त्याला खात्री हवी असते की तो तुमच्यासाठी खास आहे. जगासाठी तो एक कणखर पुरुष असेल, पण तुमच्यासाठी तो फक्त एक वेडाप्रेमी असतो. जर तुम्ही त्याच्या अहंकाराला बाजूला सारून त्याच्या काळजाला हात घातला तर तो तुमच्यासाठी काहीही करू शकतो याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. मैत्रिणींनो, आज आपण
जे 7 ते 8 खुलासे पाहिले ते केवळ गुपिते नाही तर ते आरसे आहेत, ज्यात तुम्ही तुमचं नातं पुन्हा एकदा पाहू शकता. नात्यात तक्रारी तर सगळ्याच करतात, पण जोडीदाराला समजून घेणाऱ्या स्त्रिया फार कमी असतात. आणि ज्या समजून घेतात त्यांचं नातं कधीच तुटत नाही. प्रेमात पडणं सोपं असतं, पण ते प्रेम निभावणं आणि समोरच्याच्या मनातील न बोललेला शब्द वाचणं हीच खरी साधना आहे. मला खात्री आहे की आजचा हा काही मिनिटांचा संवाद तुमच्या आयुष्यात नक्की सकारात्मक बदल घडवेल. आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवा, त्याचा आदर करा आणि त्याला प्रेमाची ती शांतता द्या ज्याचा तो शोध घेत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि यातली कोणती गोष्ट तुमच्या जोडीदाराशी मिळती जुळती आहे हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अशाच प्रेरणादायी विषयावर काम करण्याची ऊर्जा मिळते. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक मैत्रिणीला शेअर करा जिला आपल्या नात्यात प्रेमाचा गोडवा हवा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गुपितासह आणि नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि प्रेम वाटत राहा. धन्यवाद.